भारत ने पाकिस्तान पर हवाई हमले करके आतंकवादी हमले का कड़ा जवाब दिया है। भारत सरकार की इस कार्रवाई के बाद पूरे देश में खुशी का माहौल है। इस कड़ी में कल्याण में बीजेपी की ओर से कल्याण रेलवे स्टेशन के स्काई वॉक पर जश्न मनाया गया। बीजेपी विधायक सुलभा गायकवाड़ और बीजेपी महिला कार्यकर्ता और पदाधिकारियों ने कल्याण रेलवे स्टेशन के स्काई वॉक पर यात्रियों को मिठाई बांटकर जोरदार नारे लगाते हुए खुशी जाहिर की। इस अवसर पर विधायक सुलभा गायकवाड़ ने महिला यात्रियों को हल्दी और कुमकुम भी लगाया। अपनी प्रतिक्रिया में सुलभा गायकवाड़ ने कहा कि कश्मीर के पहलगाम में आतंकवादियों ने जानबूझकर पुरुषों की हत्या कर महिलाओं का सिंदूर पोंछा, इसलिए प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने ऑपरेशन सिंदूर चलाकर पाकिस्तान में आतंकवादी शिबिरों को नष्ट कर दिया। पहलगाममध्ये जे आपल्या महिलांच्या डोक्यावरचे जे सिंदूर पुसलं गेलं आणि त्यासाठी आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी जे ऑपरेशन सिंदूर हे जे उपक्रम गाजवून आणि त्यांना न्याय मिळवून दिलेला त्याच्या परिवारांना, आणि म्हणून आम्ही आज इथे सिंदूर हळदी कुंकू किंवा सिंदूर लावून जल्लोष करतोय आणि आनंद साजरा करतो। पहलगाममध्ये जो 22 तारखेला आपल्या पर्यटकांवरती म्हणजे आपल्या बांधवांवरती जो हल्ला झाला होता आणि त्या हल्ल्यामध्ये अगदी ठरवून आपल्या देशातील जे काही पुरुष होते, ते पर्यटक पुरुष होते, त्यांना मारण्यात आलं होतं आणि आपल्या माता भगिनींचं कुंकू त्या ठिकाणी पुसलं गेलं होतं। आणि म्हणून या ऑपरेशनला माननीय मोदीजींनी ऑपरेशन सिंदूर हे नाव दिलं होतं। खऱ्या अर्थाने या ऑपरेशन सिंदूर ज्या वेळेला सक्सेस झालं आणि पाकिस्तानमधल्या दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त झालेत, त्यावेळेला त्याचा आनंद उत्सव साजरा करत असताना आपल्या माता भगिनींचं कुंकवाचं रक्षण ज्या ठिकाणी झालेलं आहे, म्हणून आपण त्यांना न्याय मिळाला आहे त्याचं प्रतीक म्हणून या ठिकाणी आज आमदार सुलभाताई गायकवाड असतील आणि आमच्या सर्व रेखाताई चौधरी इथल्या महिला अध्यक्ष असतील, सर्वांच्या नेतृत्वाखाली महिलांना त्याचं प्रतीक म्हणून या ठिकाणी हळदी कुंकू लावून हा जल्लोषाचा कार्यक्रम करतो आणि मोदीजींना धन्यवाद देतो।